हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. आई कळमदाई माते की जय. भीमाशंकर भगवान की जय. कुकडेश्वर भगवान की जय. वक्रतुंड गजानन महाराज की जय. राजा शिवछत्रपती महाराज की जय. ओम प्रार्थाय प्रतिबोधिता भगवते नारायणेन स्वयं व्यासेन ग्रंथिता पुराण मुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतमृतवर्षिणि भगवते अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वामनुसन्ददामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. नमोस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रय नेत्रं येन त्वया भारततैलपूर्णं प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीपं शरविन्दसमाकारे परब्रह्मस्वरूपिणे वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते. सर्वमंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण. श्री गुरूंचे तेचे नमस्कारो न्याता. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय ओम नमः शिवाय. तस्मै नकराय ओम नमः शिवाय. तस्मै नकराय ओम नमः शिवाय. जातस्य हि ध्रुवं मृत्युं ध्रुवं जन्म मृत्यु सच तस्माद् परिहर्यार्थे त्वस्वचिर्तुमहर्षि. ना तरी उदो असतो अपायीसे
अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी, अनिवार्य जगी, अनिवार्य जगी. सज्जनो, सेवेला प्रारंभ करण्या अगोदर तसं पाहिलं तर बराच उशीर झालेला आहे आणि सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, पैपाहुणे, ग्रामस्थ मंडळी सर्वांची उपस्थिती पाहता असंही त्या ठिकाणी आढळून येते की बोलणारे वक्ते देखील अधिक असते. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की काहीशा शब्दांची सुरुवात करण्या अगोदर, काहीशा शब्दांचा शेवट करण्या अगोदर, नवे नवे काहीशा शब्दांना पूर्णत्व देण्या अगोदर संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अल्पसा का होईना परिहार देणं गरजेचं असतं. खरं तर सगळ्यांना ज्ञात आहे, सगळ्यांना माहिती की आपण या ठिकाणी कशाच्या निमित्तानं उपस्थित आहोत. एवढंच काय, कार्यक्रमाच्या आरंभी या ठिकाणी सन्माननीय दादांनी देखील या ठिकाणी सूत्रसंचालन करत असताना आईच्या पश्चात प्रास्ताविकेच्या रूपानं इत्यंभूत माहिती तुमच्या आमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केलेला आहे. तरी देखील एक वारकरी संप्रदायाचा दंडक आणि या धर्मदंडानुसार द्यायचा तो अल्पसा परिहार असा आहे. तीर्थरूप कैलासवासी आई सौभाग्य होती बाबाबाई धोंडू वाजे या माऊलीनं मंगळवार दिनांक 12/11/2024 रोजी वयाच्या साधारणतः 71व्या वर्षी यवलोकीची यात्रा संपवून परलोकी गमन झालेला आहे. आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे रूढी परंपरेनुसार या माऊलीचा अखेरचा हा पवित्र पिंडदानाचा विधी आदर्शवत असणार आपलं पाटणगाव सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात त्या ठिकाणी माईबापू तुम्ही आम्ही वसातील आहोत भीमाशंकर भगवंत परमात्म्याच्या पावन भूमीमध्ये आहे. पवित्र अशा या भूमीमध्ये आणि गंगामाई घोट नदीच्या या जलाशयाच्या तीरावर हा अखेरचा पवित्र पिंडदानाचा विधी संपन्न होत असताना उपस्थित असणारा जनस्तोत्र आहे. सर्व क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, आप्तेष्ट, पैपाहुणे तुम्ही आम्ही सर्वजण या वाजे परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झालेलो आहोत. खरं तर आजचा हा विधीचा कार्यक्रम आहे आणि विधीच्या कार्यक्रमाची रूपरेषा पाहिली की तुमच्या आमच्या लक्षात येऊन जातं एकीकडे पवित्र होणारं त्या ठिकाणी पिंडदानाचा विधी. हा पवित्र पिंडदानाचा विधी संपन्न होत असताना ज्ञानदान व्हावं या अनुषंगाने त्या ठिकाणी नियोजित असणारी प्रवचन रूपी सेवा आणि तदनंतर या भूतलावर, या पृथ्वी तलावर शास्त्र आणि पुराणांनी, देव ब्राह्मणांनी, साधू संतांनी त्या ठिकाणी एक महान यज्ञ सांगितला आहे आणि तो पवित्र महान यज्ञ कशाचा असेल तर तो अन्नदानाचा आहे. आणि म्हणून पिंडदानाच्या अनुषंगाने ज्ञानदान, ज्ञानदानाच्या नंतर त्या ठिकाणी होणार अन्नदान, एकंदरीत त्रिशंकू पद्धतीची कार्यक्रमाची रूपरेषा अशी त्रिसूत्री पद्धती या विधीच्या अनुषंगाने तुम्हाला आम्हाला दिसून येते. आणि म्हणून आयोजित नियोजक असणारी प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेला श्लोक जातसे हे ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृत्यू चेतस्माद परिहार्यार तीर्थोशी ऋतू महर्षी. आणि या श्लोकावर त्या ठिकाणी असणारी सुंदर अशी ओवी ना तरी उदा असतो अपायसे अखंडित होत जात जैसे जन्म मरण तैसे अनिवार्य जगे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 27 आणि या श्लोकावर असणारी 2ऱ्या क्रमांकाची ओवी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेली आहे. बहुतेकांच्या परिचयातली त्या ठिकाणी ओवी असेल नितांत निष्ठेनं वारी करणारा वारकरी आणि त्या ठिकाणी माईबापू ज्यांचं अध्यात्मामध्ये त्या ठिकाणी परिपूर्ण खऱ्या अर्थानं माईबापू चिंतन झालेलं असेल असे अनेक व्यक्तिमत्व या व्यासपीठाच्या समोर त्या ठिकाणी दिसून येत आहेत. त्यामध्येच आमचे त्या ठिकाणी बोराडे बाबा असो. अशी सुंदर ओवी आणि या ओवीवर चिंतन करण्याच्या अगोदर, निरोपण करण्याच्या अगोदर या आईच्या पश्चात या वाजे परिवारामध्ये आईचं असणारं कुटुंब कैलासवासी सौभाग्य होते आई बाबाबाई धोंडू वाजे आणि धोंडू बाबा वाजे या उभयंतांचा असणारा त्या ठिकाणी सुखी संसार. भगवंत परमात्मा तुम्हा आम्हाला एक अनोखी भेट देत असतो आणि ते अनोखी भेट जर काय असेल तर मायबापू तुमच्या आमच्या पोटाला जन्माला आलेले अपत्य, ऐश्वर्य, सौंदर्य, सुख आणि संपत्ती ही जे काही प्रलोभनेत, ही जी काही भूषणेत मायबापू ही भौतिक सुखाची जी काही संपत्ती तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी भेटते ना, ही दुपारची सावली शाश्वत नाहीये, चिरकाल टिकणारी नाहीये, कधी ढळून जाईल ना सांगता येत नाहीये. पण चिरकाल टिकणारे किंबहुना आयुष्याच्या शेवटपर्यंत श्वासाश्वास असेपर्यंत त्या ठिकाणी माईबापू तुम्हा आम्हाला लाभणारी त्या ठिकाणी टिकणारी शाश्वत संपत्ती काय असेल तर तुमच्या आमच्या पोटाला जन्माला आलेले अपत्य.
भगवंत परमात्म्यानं दिलेली ही संतती म्हणजे ही त्या ठिकाणी माईबापू भगवंत परमात्म्याचे अनोखे देण, अनोखी भेट, गॉड गिफ्ट तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी लाभलेले असते. आणि म्हणून भगवंत परमात्म्यानं आई बाबाबाई आणि बाबा धोंडू बाबा या उभयताच्या पोटी, या दाम्पत्याच्या पोटी जे रत्न जन्माला घातले, त्यामध्ये मुलांच्या रूपानं सन्माननीय तानाजी धोंडू वाजे, सन्माननीय विठ्ठल धोंडू वाजे. तानाजी धोंडू वाजे हे धुळ्यासारख्या शहरामध्ये त्या ठिकाणी माईबापू महसूल विभागामध्ये त्या ठिकाणी तलाठी भाऊसाहेब म्हणून कार्यरत आहेत. विठ्ठल दादा त्या ठिकाणी माईबापू आई वडिलांची नितांत निष्ठेने सेवा करावी. आणि नुसती माता आणि माती एका वेलांटीचा फरक आहे. मातेची सेवा करता करता या काळ्या आईची, या मातेची नितांत निष्ठेने सेवा करावी आणि आई वडिलांनी दिलेला संस्काराचा वसा आणि वारसा त्या ठिकाणी माईबापू जोपासावा, अशी जोपासणारे दोनही लेकरं. या दोन बंधूंच्या असणाऱ्या भगिनी, त्यामध्ये दुर्दैव असं की एक भगिनी त्या ठिकाणी काळाच्या पडद्याआड निघून गेली. माईबापू नात्यांचा गिलावा आहे आणि नात्यांच्या गिलावामध्ये पती पत्नीचं, भाऊ भावाचं, बहीण भावाचं ही जे नातेत नाही भगवंत परमात्म्यानं विलक्षण बनवलेत. रक्ताची ओढ विलक्षण असते. आणि मग अशा या परिवारातून त्या ठिकाणी माईबापू एका मुलीचं जाणं झालं. त्या मुलीचं नाव आहे कैलासवासी विमलताई. नंतर द्रौपदाताई, चिंताबाई, भीमाबाई, भामाबाई, संध्याताई आणि सुरेखाताई. एकंदरीत 7 अन् 2 9 लेकरांचा प्रपंच. आणि 9 लेकरांच्या प्रपंचामध्ये गुजराण करत असताना आई बाबाबाई आणि धोंडू बाबा या असणाऱ्या उभयतांनी माझ्या लेकरांनी खऱ्या अर्थानं स्वतःचं स्वास्तित्व निर्माण करावं, उज्ज्वल भवितव्य घडवावं आणि असं काही उड्डाण करावं की ते केलेलं उड्डाण या 2 नेत्रांनी, या 2 डोळ्यांनी, या 2 नयनांनी पाहत राहावं. ही अभिलाषा, ही अपेक्षा, ही इच्छा कुणाच्या अंतःकरणामध्ये असेल तर ते असणारे 2 व्यक्तिमत्व, आई आणि वडील. आणि म्हणून या लेकरांच्या सुखाकरता रक्ताचं पाणी, हाडाचा चुना, मासाचा चिखल केला. एवढंच नाही तर तळहाताचा पाळणा करावा, नेत्राचा दिवा करावा आणि आयुष्याची माती करावी. हे कोणासाठी तर त्या ठिकाणी असणाऱ्या आई वडिलांनी फक्त आपल्या लेकरांसाठी. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, असं प्रेम करणारी जगाच्या पाठीवर कोण असेल तर तिचं नाव माय आहे. अशी असणारी माय गेली 10 दिवसापूर्वी काळाच्या पडद्याआड निघून गेली. आईचं त्या ठिकाणी जाणं आकस्मिक झालं. वयाच्या 71व्या वर्षी म्हणजे वृद्धापकाळाच्या उंबरठ्यावर पदाक्रांत व्हायला. म्हणजे गोकुळासारखा संसार थाटला गेला. घराला त्या ठिकाणी घरपण देत असताना संसार प्रपंचाची उभारणी केली. गोकुळासारखा संसार थाटला गेला. स्वर्गाचं सुख या घरादारात नांदायला आलं. किंबहुना सोनेरी किरणाने आगमन करावं, ही अभिलाषा, ही अपेक्षा आईवडिलांची असते. आणि मग ते सोनेरी किरण आगमन करायला, किंबहुना ते स्वर्गाचं सुख या घरादारात अनुभवायला, ते सुख यायला आणि आईचं जाणं व्हायला त्या ठिकाणी माईबापू वेळ एकच आहे. 2 जीवाची चुकामुक व्हावी ना, अशी चुकामुक आईच्या जाण्यानं या परिवारात, या कुटुंबात खऱ्या अर्थानं दिसून येते. आणि म्हणून आईच्या जाण्यानं त्या ठिकाणी माईबापू अधिकचं दुःख कोणाच्या आयुष्यामध्ये असेल तर माईबापू खरं तर हे असणारं त्या ठिकाणी वाजे कुटुंबीय. आणि केवळ वाजे कुटुंबीय नाहीये, त्या कुटुंबातले सगळेच माणसं त्या ठिकाणी माईबापू. पण केवळ वाजे परिवार किंवा वाजे कुटुंब नाही तर आदर्शवत असणारं आपलं पाटण गाव, नातेवाईक, आप्तेष्ट, पैपावणे, तुम्ही आम्ही सर्वच जण या वाजे परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होतो. याचा आशय असा आहे की प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये या आईच्या जाण्याने दुःखाची शृंखला पसरली गेली आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही त्या ठिकाणी माईबापू सामाजिक ऋण म्हणून, सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी आज उपस्थित आहोत. तुमच्या आमच्यावर प्रत्येकावर 3 ऋण आहेत. आई आणि वडिलांची हे 2 ऋण आणि तिसरं एक ऋण आहे ते सामाजिक ऋण, रामकृष्ण. आणि सामाजिक बांधिलकी म्हणून आज या पिंडदानाच्या अनुषंगानं, शोकसभेच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वच जण या वाजे परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झालेलो आहोत. आईचं जाणं आकस्मिक आहे. वय जरी 71 असेल ना तरी माईबापू खरं तर आईचं जाणं त्या ठिकाणी दीर्घ आजारानं झालं. जेव्हा तुम्ही आम्ही त्या ठिकाणी माईबापू मावळतीला त्या ठिकाणी प्रवास करतो, म्हणजे वृद्धापकाळाच्या उंबरठ्यावर पदाक्रांत झालो आणि मग त्या ठिकाणी माईबापू यशस्वी जीवनाची त्या ठिकाणी सांगता करायची आणि मग यथार्थ जीवनाची कृतार्थ सांगता व्हावी किंवा कृतार्थ जीवनाची यथासांग त्या ठिकाणी सांगता व्हावी. या अनुषंगानं तुमचा आमचा प्रवास त्या ठिकाणी होतो ना, मग सुखाची बाट त्या ठिकाणी अनुभवावी आणि मग काळाचं बोलावून यावं, ही अभिलाषा, ही अपेक्षा प्रत्येकाची असते. पण आले देवाची या मना, तेथे कोणाचे चाले नाही. उक्तीप्रमाणे काळ विलक्षण जादूगार आहे आणि काळ कोणाची पर्वा नाही करत आहे. आणि काळा इतका वेगवान प्राणी या जगाच्या पाठीवर कोणीच नाही. आणि म्हणून माईबापू काळानुसार तुम्हाला आम्हाला अपडेट व्हावं लागतं. हा विलक्षण काळ आहे, तो कोणाचीच पर्वा नाही करत आहे. आणि हा काळ तुमच्या आमच्या पाठीमागे कधीपासून लागलाय. जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ, घडी घडी काळ वाट याची पाय अजून किती आहे अवकाश. बालपण जातं, तरुणपण जातं, वृद्धापकाळाच्या उंबरठ्यावर पदाक्रांत होतो आणि मग अंत्यकाळाच्या समयाला माईबापू अंधार काळ संपला जातो आणि एक दिवस तो काळ येतो. पण याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी इंटरफेअर करणारा तो काळ आहे.
हे सगळं त्या ठिकाणी हा आयुष्याचा प्रवास झाल्यानंतरच काळ नेतो का? अजिबात नाही. हा काळ इतका क्रूर आहे, इतका क्रूर आहे. या काळाला त्या ठिकाणी अष्टादश संत कसाई म्हणतायत. त्याचे डेफिनेशन करत असताना, व्याख्या तयार करत असताना कसाई म्हणजे याला कुणाचीच पर्वा नाहीये. कधी कधी आपण पाहतो वास्तवामध्ये आईच्या उदरातलं लेकरू सुद्धा काळ घेऊन जायला मागे पुढे पाहत नाही. इतका क्रूर असणारा तो काळ आहे. आणि या काळाच्या काळाला सामोरं आम्हाला प्रत्येकाला जावं लागतं. आणि म्हणून गेली 10 दिवसापूर्वी ही माय काळाच्या पडद्याआड गेली. माय अपवाद ठरत नाहीये. पडून गेली अभिंती चित्रांची केवळ होय माते, का पाहलं या रात्री अंधार रे. माऊली ज्ञानोबा रे ओवी विषेद करतायत. व्यावहारिक जीवनामध्ये एखादी इमारत उभारत असताना आपण पाया त्या ठिकाणी भक्कम केला जातो, इमारत फळाला येते, इमारत बांधली जाते, सगळं काय होतं आणि सुशोभीकरण करण्यासाठी मग आपण पुढच्या गोष्टी करतो. पण नैसर्गिक आपत्तीनं म्हणा किंवा एखाद्या चुकीनं म्हणा, ती जर भिंत कोसळली, ती इमारत कोसळली ना, केलेल्या चित्रीकरणाला फारशी म्हणण्यापेक्षा काहीच किंमत राहत नाहीये. पडून गेल्या भिंती चित्रांची केवळ होय माती, तशी शरीररूपी भिंत भगवंत परमात्म्यानं तुम्हा आम्हाला बहाल केले. 36 तत्वाचं शरीर तुम्हा आम्हाला त्या भगवंत परमात्म्यानं बहाल केले. त्याच्यामध्ये मुख्य तत्व 5 सांगितले, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आणि उपतत्व 12 सांगितले. 12 आणि 5 17, ही 17 तत्व या शरीरात वास करतायत. आणि भगवंत परमात्म्याचं अस्तित्व जर या शरीरात काय असेल तर जे सर्वत्र सर्व देई, जया करिताई खातो नाही, ते विश्वात्मक तो पाही चैतन्य, एक आत्मारूप नावाचं चैतन्य, हे भगवंत परमात्म्याचं अस्तित्व तुमच्या आमच्या कुळीमध्ये आहे. आणि आत्मा हा अमर आहे, त्याला मरण नाहीये. हा आत्मा आहे ना, तोपर्यंत या शरीराची लाख मोलाची किंमत आहे. ज्या क्षणाला, ज्या दिवशी, ज्या वेळेला आत्मा निघून जाईल ना, त्यावेळेस निघून गेला वारा, खाली राहिला पसारा. खाली मोडीचा पिंजरा केला, आतमध्ये राघू बैसविला, राघू उडून या गेला, पिंजरा मातीत दडपिला. हे सगळं मायबापो त्या ठिकाणी तुमच्या आमच्या कोळीमध्ये असणारा आत्मा आहे ना, आहे तोपर्यंतच त्या ठिकाणी लाख मोलाची किंमत आहे. ज्या क्षणाला आत्मा निघून जाईल त्यावेळेस कवडीमून किमतीचं शरीर होतं ते अचेतन होतं. आणि मग अचेतन शरीराला सुद्धा शृंगारित केलं जातं, सजवलं जातं. पण सजवलेलं शरीर, शृंगारित केलेलं शरीर घरात नाही ठेवलं जात. त्याचा अखेरचा, अंतिम आणि शेवटचा मुक्काम कुठे असेल तर झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्ष्याला ठाव स्मशानीचा. स्मशानातच न्यावं लागतं. मग आपला रीतिरिवाज, आपला पायंडा, आपली संस्कृती, मग मायबापू आपल्याकडे विधी केला जातो. आणि त्या विधीला त्या ठिकाणी अंत्येष्टीचा, अंत्यसंस्काराचा विधी म्हटलेला आहे. आणि त्याच्यामध्येही प्रचलित असणारे आपल्याकडे 2 विधी, एकतर दफन विधी किंवा दुसरा दहन विधी. एकतर शरीराला पुरलं जातं किंवा अग्नी दिला जातो. पुरलं तरी शरीराचं विघटन, अग्नी दिला तरी त्या ठिकाणी शरीराचं विघटन होणार आहे. फक्त अग्नी देत असताना अग्नीचे 14 प्रकार सांगितले. आणि मुख्य त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला समजावं म्हणून सांगतो, पायाकडे दिलेला बळाग्नी, मुखाकडे दिलेला मुखाग्नी, एकूण त्या ठिकाणी मायबापू असणारे 14 प्रकार, मुख्य असणारे 8च, उप त्या ठिकाणी 14. पण हे 2 विधी प्रचलित आहेत. हा विधी त्या ठिकाणी होतो आणि झालं की मग समविषम दिवस पाहून एक विधी केला जातो. सावळलेली राखा आता अश्रू निवेदावे, म्हणजे सावडण्याचा विधी केला जातो. आणि तिथून पुढे मग 10 दिवस मायबापू ती प्राणज्योत त्या ठिकाणी आत्मज्योत या अनुषंगानं त्या ठिकाणी मायबापू ती पूजली जाते. आणि 10व्या दिवशी केला जातो त्या ठिकाणी तो दिसपिंड खबर नावाचा विधी, दशक्रिया विधी, म्हणजे पवित्र पिंडदानाचा विधी. आज आईचा 11वा या ठिकाणी संपन्न होतोय. 11वा 12वा प्रत्येकाचा करावा. एखादा गृहस्थी असेल त्याचा 13वा करावा लागतो. अविवाहित असेल, बालक असेल, जावळाचं लेकरू असेल, दात न आलेलं लेकरू असेल, असं लेकरू सुद्धा काय हिरावून येतो. अशा लेकराचा आपल्याकडे 3ऱ्या दिवशी काठीला नैवेद्य दाखवतो. पण शास्त्र पुराण अभ्यासलं की त्या ठिकाणी शास्त्र सांगतं अशा लेकराचा 14वा करावा. गृहस्थ आश्रम संपलाय, आता वानप्रस्थ आश्रम स्वीकारावा. असे आत्मा त्या ठिकाणी मायबापू एखाद्याची खऱ्या अर्थानं अंतःकरणातली इच्छा असते आणि मग त्या ठिकाणी मायबापू तो स्वीकारलाही जातो. जसं की त्या ठिकाणी महाभारताचं युद्ध 18 दिवसाचं झालं. 18 दिवसाच्या युद्धानंतर त्या ठिकाणी मायबापू पांडवांचा सहाय्यकारी असा असणारा जगाचा मालक मागे पुढे उभा राये सांभाळिता आली आघात निवाराया किंवा निर्वाणी गोविंद, असं मागे पुढे काहीच साकडे पडू दिली, काहीच संकट येऊ दिलं नाही. आणि ज्यांनी अखंड नामस्मरण, नामचिंतन केलं ना, ज्याचं भजन केलं ना, त्या असणाऱ्या जगाच्या मालकानं या पांडवांना हस्तिनापुराची गादी, ते स्वराज्य त्या ठिकाणी बहाल केलं. कष्ट त्यांचेच होते. पण हस्तिनापुराचं स्वराज्य उपभोगत असताना मायबापो असणारा त्या ठिकाणी एकही मुलगा आश्रयाला नाहीये. म्हणून कुणाच्या आश्रयाला राहावं हा धृतराष्ट्रांचा प्रश्न आहे. आणि धृतराष्ट्र त्या ठिकाणी पांडवांकडे त्या ठिकाणी राहिलेले आहेत. युद्ध 18 दिवसाचं झालं.
पण एक नाही, दोन नाही, मायबापू तब्बल 18 वर्ष राहिले. आणि 18 वर्ष राहिल्यानंतर त्या ठिकाणी मायबापू असं वाटलं नको आता इथे राहिला, आता निघावं. आणि मग वानप्रस्थ आश्रम स्वीकारला. म्हणजे असं वानप्रस्थ आश्रम स्वीकारलेलं व्यक्तिमत्व जर काळाच्या पडद्याआड गेलं तर अशा व्यक्तिमत्वाचा त्या ठिकाणी पधरावा करावा लागतो. आणि मग संन्यासाचे वर्ग सांगितलेत, संन्यासाचे वर्ग आणि प्रकार सांगितलेत. मग संन्यासी व्यक्तिमत्व गेलं की त्या संन्यासी व्यक्तिमत्वाचा 11वा 12वा 13वा 14वा 15वा अजिबात करता येत नाही, त्याचा 16वा करावा लागतो. त्याला शास्त्रात सुरस्य असं म्हटलेलं आहे. हे सगळे त्या ठिकाणी मायबाप विधी तुमच्या आमच्या आयुष्यात होतच असतात. आणि आपल्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी 16 संस्काराचा विधी सांगितलेला आहे. या देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोळिया, ना म्हणू नये धनंजयाची हा परी. म्हणजे जन्माला तुम्ही आम्ही आलो, मृत्यूलोक या गावाला आलो, आणि या देहाला तुम्ही आम्ही त्या ठिकाणी देह प्राप्त झाला ना, या देहामध्ये 16 संस्कार होणार आहेत. आणि काळ इतका त्या ठिकाणी बदललाय ना की काळानुसार आता 16 होतील की नाही याची शाश्वती नाही. पण मायबापा परिस्थिती असली काय आणि परिस्थिती नसली काय, 2 विधी मात्र करावेच लागतायत. एक जन्माला आल्यानंतर 5वीचा 16 माझी माय माऊली त्या ठिकाणी अति उत्साहानं त्या ठिकाणी साजरा करते. त्याला आपल्या भाषेत बाबा त्या ठिकाणी दिंडाचा म्हटलेला आहे. आणि परिस्थिती असली काय नसली काय मायबापो अखेरचा केला जातो ना, तो म्हणजे पिंडाचा, पवित्र पिंडदानाचा विधी. त्रिपिंडी केली जाईल. पूर्व पश्चिम उत्तर असा पिंड मांडण्याची आपल्याकडे प्रथा आहे. शास्त्र सांगतं दक्षिणेला एक पिंड मांडावा का, तर यमाचा दरबार दक्षिणेला आहे आणि त्याच्या दरबारी 22 लोक कामाला, तुम्हा आम्हाला न्यायला येतो ना, तो कालदंड येतो, तो दक्षिणेचा राजा म्हणून आजच्या दिवशी दक्षिणेला पिंड मांडावं लागतो. हे शास्त्र सांगतं. पण आपला रीतिरिवाज प्रथा पायंडा आणि पूर्वजांनी संक्रमित केलेला वसा आणि वारसा आहे, तो आपण जोपासतोय. पण हा विधी मात्र केला जातो. त्रिपिंडी केली जाते माईबापो. म्हणजे असणारा हा त्या ठिकाणी त्रिपिंडीचा विधी. हा विधी करत असताना काच स्पर्श होतो, कावळ्याची प्रतीक्षा केली जाते. एकदा की काच स्पर्श झाला की आपला समाज असणारं व्यक्तिमत्व, जीवाभावाचं व्यक्तिमत्व, रक्तमासाचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी माईबापू पुढच्या वाटेवरती किंबहुना मोक्ष पावला, सद्गती त्या ठिकाणी भेटली. आणि भावना व्यक्त करत आपण सदिच्छा त्या ठिकाणी व्यक्त करतोच ना, भगवंत परमात्म्याने चिर शांती द्यावी. पण नाही काच स्पर्श झाला तर अंतःकरणात एक शंका त्या ठिकाणी माईबापू निर्माण होते. आणि मग या शंकेचं निरसन व्हावं म्हणून शास्त्रानं पर्याय दिला. नाही काच स्पर्श झाला, नाही कावळा आला, तर असणारे पुरोहित असतील, असणारे ब्राह्मण काका असतील, आपल्याकडे रावळ मामा आणतो, त्यांना आपण सांगतो दर्भाचा कावळा करा. म्हणजे त्या असणाऱ्या जीवात्म्याची वाहट मोकळी करून दिली जाते. मग या दर्भाला आणि कावळ्याला ते एक तत्व जगाच्या मालकानं बहाल केलेलं आहे. आणि तिसरं एक तत्व 350 मुख्य गंगा, या गंगेला सुद्धा बहाल केलाय. ते असं आहे की तुझ्यामध्ये कुणाच्याही अस्ती होत, कुणाची हाडं येत, ती विघटन करण्याचं, वितळवण्याचं काम तुझं आहे. किती माणसं आपण नदीला सोडतो बाबा, कुणाच्या अस्थी सापडल्या आजपर्यंत? अजिबात नाही. दफन विधी केलेला असू द्या, नाहीतर दहन विधी केलेला असू द्या, हे तत्व जगाच्या मालकानं बहाल केलेलं आहे. हे सगळं कधी होणार आहे? अंत्येष्टीनंतर मायबापू शेवटचा प्रवासानंतर होणार आहे. मग जन्माला आल्यापासून मरेपर्यंतचा कालखंड, याचं नाव आयुष्य. या आयुष्याचं सार्थक व्हावं, मिळालेलं जीवन कृतार्थ व्हावं. आणि हे जीवन कृतार्थ करण्यासाठी त्या ठिकाणी मायबापू नेमकं काय करावं लागेल, या अनुषंगाने अष्टादश संतांनी मायबापू तुम्हाला आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून त्या ठिकाणी मायबापू ज्ञानेश्वरी आहे. जगाच्या पाठीवर या अध्यात्माच्या दृष्टिकोनातून प्रवचन असेल, कीर्तन असेल, या माध्यमातून अनेक दाखले दिले जात आहेत. पण जगाच्या पाठीवर पहिला दाखला दिला जातो तो माऊली ज्ञानोबारायांचा. त्याच्या पाठीमागचं त्या ठिकाणी अलौकिक कारण जर काय असेल तर अवघ्या 16 वर्षाच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी मायबापू ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण केला. आणि नुसता निर्माण नाही केला तर तुमच्या आमच्या उद्धाराकरता तुमच्या आमच्या पदरात देऊन ज्ञानोबाराया त्या ठिकाणी मायबापू समाधिस्थ झाले. नितांत निष्ठेनं वारी करणारा वारकरी आज त्या ठिकाणी मायबापू ज्ञानोबा तुकोबा, ज्ञानोबा तुकाराम त्या ठिकाणी या नामघोषात आळंदीकडे पदार्पण त्या ठिकाणी करतोय. विजूभाऊ सकाळी येताना ना नितांत निष्ठेनं वारी करणारे वारकरी त्या ठिकाणी भेटत होते. म्हणजे मायबापू एवढी विलक्षण ओढ असते ना, जशी की त्या ठिकाणी सासरवासी लेक असावी. आणि ऐन दिवाळीचा सण यावा, या सणावाराला त्या ठिकाणी माझ्या माहेरातून मला कोणतरी न्यायला येणार आहे. माझी आई येईल, माझा भाऊ, माझे दादा, माझी ताई, कुणीतरी पण न्यायला येणार आहे. ही ओढ जशी तिच्या अंतःकरणात असते ना, तशी नितांत निष्ठेनं वारी करणारा वारकरी ना, त्या वारकऱ्याला त्या ठिकाणी मायबापू माझ्या माऊलींना, माझ्या जगाच्या मालकाला भेटण्याची ओढ असते. दिवाळीच्या मुळा लेक असावली, पाहत असे वाटुली माऊलीची. माझी माऊली येणार आहे. आणि ही माऊली आहे ना, तोपर्यंत जगाच्या बाजारात निर्भयपणे निर्भीडपणे वावरता येतं.
मग माझी ती माऊली का असेना, आणि माईबाप जन्म देणारी माऊली का असेना. आई म्हणजे काय रे, दुधावरची साय रे, आयुष्यभर प्रेम देऊन सहज होतो जाय रे. आई आहे ना तोपर्यंत कळत नाही, आणि गेली ना की मग किती शोधलं ना तरी रान पुरत नाही. गेली 10 दिवसापूर्वी ही असणारी त्या ठिकाणी माय काळाच्या पडद्याआड गेली. माय लेकराची असो, वासराची असो, नाही तर पाखराची असो, आई ती आईच असते. पिलू ठेवू नको प्यात, चिव हिंडते चाऱ्याले, गोठ्यामध्ये काळी गाय, कशी चाटे वासराले, हे पाहून वाटते माया असावी साऱ्याले, माया असावी साऱ्याले. आई आहे तोपर्यंत कळत नाही, आणि एकदा गेले ना की मग असे काही प्रसंग डोळ्यासमोर घडतील की त्यावेळेस आई नसल्याची उणीव भासेल. आणि ते प्रसंग जर काय असतील ना, तर मायबाप तुम्ही आम्ही सगळे शेतकरी मायबापाचे लेकरं आहोत, आणि प्रत्येक जण त्या ठिकाणी माझा मातीमध्ये राबणारा शेतकरी आहे. आणि पावसाळा जरी तोंडावर आला ना तरी लवकर छत्री न घेणारा बाप त्या ठिकाणी प्रत्येकानं अनुभवलेला आहे. आणि पावसाळा आलाय, पावसाळा 2-3 आठवडे लांब आहे ना, त्याच्या अगोदर लेकराला छत्री आणून देणारा बाप आहे. आयुष्यभर माझे लेकर फार सुखात असावे. आज आईची त्या ठिकाणी दशक्रियाविधी संपन्न होते. मग ती आईची जगामध्ये गीत गायले जाते. परी आठवण बाबांची कधी कोणाला होते. आईचं तोंड करून कौतुक केलं जातं, करता येतं. साधू संतांनी, देवाधिकांनी, देवा ब्राह्मणांनी, सर्वांनी, कवींनी, लेखकांनी तोंड भरून कौतुक कुणाचं केलं तर आईचं. आणि का करू नाही, काकण बर का होईना, पण वडिलांपेक्षा आईचं प्रेम जास्तच असतं ना. आणि त्याचं कारण जर काय असेल ना बाबा, एकच आहे. लेकरू जन्माला यायच्या अगोदर पासून नितांत निष्ठेनं प्रेम त्याच्यावर करते. 9 महिने 9 दिवस पोटामध्ये दगडासारखं ओझं वागवते, नवजात बालकाला जन्माला घालते, आणि नुसते जन्माला नाही घालत तर नितांत निष्ठेनं निस्वार्थ प्रेम त्या लेकरांवर करते. आणि कुठपर्यंत, शेवटच्या समयापर्यंत. म्हणजे अग्नी डाग दिला जातो ना, त्या अग्नीमध्ये जळत असताना सुद्धा त्या ठिकाणी माईबाप होती मा या लेकरावर प्रेम करते. आपल्याकडे त्या ठिकाणी रीतिरिवाज आहे. चिता जर असली असेल तर दक्षिण उत्तर असं प्रेत ठेवलं जातं. माणूस ज्यावेळेस घरातलं त्या ठिकाणी व्यक्तिमत्व जातं ना, त्यावेळेस माईबाप निरोप धाडला जातो, सांगावा धाडला जातो. त्याच समयाला घरासमोर अग्नी पेटवला जातो, तो उत्तरेच्या दिशेला. नंतर प्रेत यात्रा सजल्यानंतर त्या प्रेत यात्रा निघते ना, त्यावेळेस तोच अग्नी मडक्यात घ्यावा लागतो. हा सगळा विधी तुम्हाला आम्हाला माहिती आहे. 9 कामट्यांची तिरडी असावी, त्याच्यावर येणारी गाठण बाहेरून मायबाप वरून असावी, शिंकळीला सुद्धा येणारी गाठण बाहेरून असावी, अशा शास्त्र सांगतं. एवढ्या खोलवरून जाऊन सांगण्यापेक्षा त्या ठिकाणी मायबाप हा रीतिरिवाज माझ्या असणाऱ्या समर्थ आईवडिलांनी, त्या बुजुर्ग असणाऱ्या सर्व व्यक्तिमत्वाने त्या ठिकाणी जोपासलाय. आणि म्हणून तो त्या ठिकाणी सांगायलाच पाहिजे असं काही नाहीये. पण हा सगळा विधी करत असताना मायबाप मग ती प्रेत यात्रा स्मशानाच्या दिशेनं आल्यानंतर दक्षिण उत्तर प्रेत ठेवलं जातं, आणि मडक्यातला अग्नी उत्तरेला ओतला जातो. शास्त्र सांगतं विजू द्यायचा नाही, तोच प्रज्वलित करायचा आणि त्यानंच अग्नी द्यायचा. तिथे रॉकेलही वापरायचं नाही आणि माचीसही वापरायचं नाही. हा तिथला अग्नी आहे. मग मडकं रिकामं झाल्यानंतर कुठं ठेवायचं, मग ते पाण्यानं भरलं जातं. ते जल नावाचं तत्व आहे. आणि मग ते उशाला ठेवलं जातं. आणि तेव्हाच आपल्याकडे एक प्रक्रिया, आपल्याकडे एक त्या ठिकाणी नियम पाळला जातो, पाणी देण्याची प्रक्रिया. पण इथं शास्त्र सांगतं 1 दिवसाने जर लहान व्यक्तिमत्व गेला असेल तर वडीलधाऱ्यानं त्याला पाणी देऊ नये. आणि एकदा कर्म करणारा त्या ठिकाणी मुलगा असेल, पुतण्या असेल, आणि जावयांच्याही रूपानं तो विधी करता येतो, त्या व्यक्तिमत्वानं, कर्म करणाऱ्या व्यक्तीनं त्या ठिकाणी पाणी दिलं की उठून कोणी जायचं नाही. पण दिलेलं पाणी इकडून दिलं की इकडे ओघळून जातं का? जल नावाचं तत्व संपलं असतं. तेज नावाचं तत्व आहे ना, ते पण संपलेलं असतं. बालपणातलं तेज त्या ठिकाणी तरुणपणात राहत नाही. तरुणपणातलं तेज वृद्धापकाळाच्या उंबरठ्यावर राहत नाही. वृद्धापकाळाच्या उंबरठ्यावर असलेलं तेज अंत समयाला राहत नाही. मायबाप तेज नावाचं तत्व हळूहळू हळूहळू जागा सोडतं. ही सगळी तत्व जागा सोडतात. आणि पृथ्वी नावाचं तत्व हे कधी सोडतं जागा, की मायबाप एक काळ असा असायचा, वृद्धापकाळाच्या म्हणजे अंत समयाला त्या ठिकाणी वाचा बंद व्हायची आणि मृत्यूची घटका त्या ठिकाणी जवळ आलेली असायची. आणि मग सगळे पाहुणे रावळे आपण त्या ठिकाणी ज्या परिवारातून आहोत ना, सगळे पाहायला जायचे. आणि मग प्रत्येक नातेवाईकाला सांगायचे आता काही खरं नाही. आणि मग सगळे पाहायला यायचे. आणि येताना मायबाप माणुसकीचा गिलावा आहे, अंतकरणामध्ये अर्थता आहे, एकमेकाविषयी आत्मीयता आहे ना, म्हणून मिरची भाकर का होईना पण ती सोबत घेतली जायची.
आणि मग पोचल्यानंतर पाहायला गेल्यानंतर एकच अपेक्षा असायची, माझ्या हातून एकतरी घास खावा. ती आई असो किंवा बाबा असो, ती अपेक्षा असायची. पण एक घास सुद्धा त्या ठिकाणी गिळला जायचा नाही. का? पृथ्वी नावाचं तत्व संपलेलं असायचं. पृथ्वी मायेवर या ठिकाणी मायबाप